शब्द म्हण आणि प्रेम. अहो, शुभ क्रिया, लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी, पार्ट आहे 332. पार्ट 331 मध्ये बघितलं होतं आपण, क्रिया चिडलेली असते म्हणून शुभ मस्त मनवतो आणि नंतर बाहेरचं स्ट्रीट फूड पार्सल घेऊन येतो आणि पेस्ट्री पण ऑर्डर केलेलं असतं आणि जेवणानंतर दोघेही टीव्ही बघायचं ठरवतात, पण क्रिया बघत असते आणि शुभ कामात असतो. तर क्रियाला बोलतो की तू बोर झाली असती म्हणून टीव्ही ऑन केलाय, सो आता पुढे बघू. तर क्रिया बोलते, टीव्ही बघून हसत आहे मी, पण नेक्स्ट सेकंडला आठवत आहे मला एकटीच बघत आहे आणि हसत आहे असं. पूर्ण वेड्यासारखं वाटत असं. शी यार, तुझ्याकडे माझ्यासाठी बिलकुल वेळ नाहीये. तर शुभ बोलतो, बेबी हा प्रोजेक्ट एक्सेप्ट करताना तुला मी क्लिअर सांगितलं होतं की मला बिलकुल वेळ देता येणार नाहीये आणि तेव्हा तू समजून पण घेतली होती. मग आता असं का वागत आहेस? तर क्रिया बोलते, "हो, मला माहिती आहे मी तेव्हा खूप हॅपी होऊन तुला हे सर्व बोलली. पण माझं पण मन आहे ना, मग मलाही वाटतं ना, की मी घरी आल्यानंतर तू माझ्याशी बोलावं. छान दिवसभरात दोघेही आपण काय केलं, कसं केलं, लाइक दिवस कसा गेला, हे सर्व शेअर करावं. मग यात माझं काय चुकलं? मी काही मशीन नाहीये, जी तू बोलशील ते ऐकून हो बोलणार आणि मला काही वाटणार नाही. मी आता पण खूप खुश आहे तुझ्या या प्रोजेक्टसाठी बिकॉज हे खरंच खूप मोठं प्रोजेक्ट आहे. पण मला बायको म्हणून किंवा गर्लफ्रेंड म्हणून वेळ हवा असेल, तर यात काय वाईट बोलते मी?" तर शुभ बोलतो, "हो बेबी, तुझं बरोबर आहे. तुला मी चुकीचं बिलकुल समजत नाहीये, पण थोडं सपोर्ट कर ना प्लीज." तर क्रिया बोलते, "ठीक आहे. आता पुन्हा किती काम बाकी आहे?" तर शुभ बोलतो, "पुन्हा अर्धा तास तरी लागेलच." तर क्रिया फक्त बघत असते एकसारखी. तर शुभ स्माईल करत क्रियाचे गाल ओढत बोलतो, की "नको ना असं रुसून बसू. प्लीज क्रियू." तर क्रिया बोलते, "तसंच बघतच. कर, कर. तू तुझं काम कर. मी बेडरूममध्ये आहे, ओके?" तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल." देन शुभ कामात बिझी होतो आणि क्रिया बेडरूममध्ये जाते. आपला फोन बघत बसते. तर मेसेज रिक्वेस्ट आलेले असतात, तर ते बघून इग्नोर करते आणि मग स्क्रोल करत बसते. तर तेव्हा असेच व्हिडिओ समोर येत असतात, की पार्टनर वेळ नसेल देत, तर अनोळखी मुलांना बोलतात मुली. मग त्यांना तिकडे अटॅचमेंट होते आणि मग चांगले सुरू असलेलं रिलेशन कुठेतरी एंड होण्याच्या मागावर असतो. करेक्ट. तर हे सर्व बघून क्रियाला राग येतो बिकॉज क्रियाचं असं म्हणणं असतं, की पार्टनर असेल तर कशाला कोणाला बोलायला हवं? दुसरे कामं नसतात का हे असले फालतू कामं सोडून यांच्याकडे? एवढंच इतरांना बोलायचंच तर कशाला हे लोकं रिलेशनमध्ये येतात? देन क्रिया स्क्रोल करायचं बंद करून शुभ सोबतचे ओल्ड फोटोज बघत असते. तर त्यात क्रियाच्या मेमरी लॉसच्या आधीचे फोटोज असतात आणि त्याबद्दल क्रियाला फार काही आठवत नसते आणि ते फोटो बघून क्रिया आठवायला लागते, तर क्रियाला पूर्ण ब्लर पिक्चर डोळ्यासमोर येऊ लागतात. मीन्स तो फ्लॅशबॅक. ओह माय गॉड! क्रियाचं डोकं दुखायला लागतं आणि चक्कर येऊ लागते. तर तसंच फोन हातामधून खाली पडतो. तर हा आवाज ऐकता शुभ येतो बेडरूममध्ये आणि बघतो तर क्रिया डोकं धरून खूप कसं तरी करत असते. तर शुभ बघताच येऊन क्रियाला सरळ झोपवतो आणि डोकं आपल्या मांडीवर घेत बोलू लागतो, की "क्रियू, ए क्रियू, बेबी काय झालं तुला? बोल ना. बेबी, तुला काय होतंय?" ओह माय गॉड! खूप जास्त क्रिटिकल कंडिशन आहे. तर क्रियाचा त्रास वाढतच जातो आणि मग काही वेळाने क्रिया बेशुद्ध पडते. तर शुभ घाबरून जाऊन तसंच क्रियाच्या ड्रायव्हरला कॉल करून बोलावतो आणि तसंच हॉस्पिटल घेऊन जातो. आणि मग क्रियाच्या मम्माला कॉल करतो आणि सांगतो सगळं असं-असं झालंय. तर मी हॉस्पिटल घेऊन आलोय तिला. तर ते लगेच बाहेरून बोलतात शुभला, की "मी निघते लगेच. प्लीज मला सांगत राहा डॉक्टर काय बोलतात ते." ओह माय गॉड! तर शुभ बोलतो, "प्लीज तुम्ही नका येऊ कारण तुम्ही येणार तर क्रियाचे पप्पा पण येतील. मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सो प्लीज तुम्ही शांत व्हा. मी बघतो आणि सांगत राहतो काय अपडेट्स आहेत ते. पण प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी प्रॉमिस करतो क्रियाला काहीही होणार नाही. प्लीज ट्रस्ट मी." तर क्रियाची मम्मा रडत असतात. तर शुभ बोलतो, "प्लीज आई रडू नका. मला माहिती आहे तुम्हाला काय वाटत आहे. पण तुम्ही तिला एकटी आहे, कसं करेल, काय करेल हा विचारच करू नका प्लीज. विश्वास ठेवा माझ्यावर. मी सगळं ठीक करतो. प्लीज. फक्त एकदा विश्वास करा. जस्ट वन्स." ओके. तर क्रियाची मम्मा थोडे शांत होत दीर्घ श्वास घेत बोलतात, की "ठीक आहे. मी ठेवते विश्वास तुझ्यावर, पण मला 1-1 मिनिटची रिपोर्ट देत राहा आणि ती शुद्धीवर आली, की लगेच मला कॉल करून सांगायचं आणि काहीही एक लपवायचं नाही, मी सांगून ठेवते." तर शिव बोलतो, "मी इतका मूर्ख नाहीये, की तुमच्या मुलीबद्दल तुमच्याचकडून असं लपवून वगैरे ठेवणार, तेही हेल्थबद्दल. सो प्लीज बिलकुल टेन्शन फ्री राहा. मी आहे इथे क्रियाजवळ."
देन त्या ठीक आहे बोलून कॉल ठेवतात आणि आत जातात. तर पंखोडी असते हॉलमध्ये. तर ती लगेच आपल्या मम्माचा असा टेन्शनमध्ये असलेला चेहरा बघून विचारते, की "काय गं मम्मा? काय झालं? तू ठीक आहेस ना? कोणाला बोलत होती तू कॉलवर?" तर त्या सांगतात, की "काही नाही गं, ते क्रियाचा फोन होता. तिला थोडं बरं नाहीये म्हणून ती बोलली. तर थोडं टेन्शन आलं." तर पंखोडी बोलते, "मम्मा आपली क्रियो दी फायटर आहे. माहिती आहे ना तुला? हे असे आजार ती क्षणात मागे सोडून पुढे जाते. बघत राहा तू." येस. तर हे ऐकताच त्यांना खूप छान वाटलं. तर तसंच पंखुडीला हग करून मग झोपायला जातात रूममध्ये. आणि पंखुडी पण रूममध्ये जाऊन शुभला कॉल करते आणि विचारते, की "दीला काय झालं? ती मम्माला आता कॉलवर काय सांगितली असं जे मम्माला इतकं टेन्शन आलं?" तर शुभ सांगतो, की "मी बोललो आता त्यांना आणि क्रिया बेशुद्ध पडली आणि मागे जशी चक्कर आली तशीच आत्ता आली. सो डॉक्टर चेक करत आहेत." आणि हेच ऐकून त्यांना धक्का बसला. सो मी तेच समजावत होतो त्यांना. बट आता ते ठीक आहेत. तर पंखुडी बोलते, की "जीजू तुम्ही इतके शांत आणि रिलॅक्स नाहीये, सो हे असं नका दाखवू. मम्मासारखा तुम्ही सुद्धा टेन्शनमध्ये आहे, आय नो. पण बाप्पा लवकर बरा करतील माझ्या दीला लक्षात ठेवा आणि प्लीज दीबद्दल मला मेसेज, कॉल करून सांगत राहा प्लीज." तर शुभ हो बोलून तसंच कॉल कट करतो आणि मग शुभ बसलेला असतो असंच टेन्शनमध्ये. तर डॉक्टर येतात बाहेर फायनली. तर शुभ लगेच विचारतो, की "डॉक्टर आता ती ठीक आहे ना? मी भेटू शकतो का क्रियोला? आणि हे सगळं कसं टाळता येईल पुढे? नक्की तिला काय झालं?" तर डॉक्टर बोलतात, "हे बघा तुम्ही या आधीही इथे आलेले आहे अशाच प्रॉब्लेमसोबत आणि मी तेव्हा पण सांगितलं होतं, की या पेशंटला तिच्या पास्टमधले काहीही दाखवू नका. कारण तिचं ब्रेन अजूनही त्या ट्रॉमामधून बाहेर पूर्णपणे आलेलं नाहीये. आणि हे सगळं बघून तिला अचानक फ्लॅशबॅक्स येऊ शकतात, जे खूप जास्त पेनफुल असतात आणि ब्रेनवर प्रेशर टाकतात." ओह माय गॉड! तर शुभ बोलतो, "हो डॉक्टर तुमचं बरोबर आहे. मी थोडा कामात होतो आणि तिला रेस्ट कर बोललो तर ती रूममध्ये गेली आणि मे बी ओल्ड फोटोज बघितली असेल फॉर शुअर. पण डॉक्टर आता काय करू मी पुढे? कशी काळजी घेऊ?" तर डॉक्टर बोलतात, "आता तुम्ही खूप जास्त काळजी घ्यायला हवी. तिला रेस्ट करायला द्या आणि कोणतीही स्ट्रेस देऊ नका आणि हो, ते शुद्धीवर येताच तिला असं काहीही दाखवू नका किंवा विचारू नका जे तिला अनकम्फर्टेबल वाटेल." तर शुभ हो बोलतो आणि विचारतो, की "मी आता आत जाऊ शकतो का? प्लीज?" तर डॉक्टर बोलतात, "हो, पण शांतपणे जा आणि तिला जागा करू नका. ती झोपलेली आहे सध्या." तर शुभ आत जातो आणि बघतो तर क्रिया शांतपणे झोपलेली असते आणि तिच्या हातात ड्रीप लागलेला असतो. शुभ जाऊन बसतो क्रियाजवळ आणि हातात हात धरून ठेवतो आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि मनात बोलायला लागतो, की "मी खूप वाईट आहे ना क्रियू. मी तुला वेळ दिला नाही आज आणि तुला एकटं सोडलं म्हणून तू बेडरूममध्ये जाऊन ओल्ड फोटोज बघत बसली. हे सर्व माझ्यामुळेच झालंय. सो सॉरी क्रियू. प्लीज मला माफ कर. आय एम सॉरी." आणि मग काही वेळाने क्रियाला जाग येते आणि ती हळूच डोळे उघडते. तर बाजूला शुभला बघते आणि मग आजूबाजूला बघते तर तेव्हा समजते की ती हॉस्पिटलमध्ये आहे. आणि मग क्रिया हळूच बोलते की "शुभ?" तर शुभ लगेच क्रियाचा हात आपल्या हातात घेत बोलतो, "हो बेबी मी इथेच आहे. तुला कसं वाटतंय आता? हां? डोकं दुखत नाहीये ना बेबी तुझं आता? बरं वाटतंय ना बेबी तुला?" "क्रियो?" तर क्रिया बोलते, "मला काय झालं होतं? मी इथे कशी आली?" तर शुभ बोलतो, "तुला अचानक चक्कर आली होती आणि तू बेशुद्ध पडलीस ना म्हणून मी इथे घेऊन आलो. पण आता ठीक आहेस ना तू?" तर क्रिया बोलते, "हो." आणि विचारते, की "चक्कर का आली मला? मी बेशुद्ध का पडली? मी जेवण केली होती ना बेबी. मग चक्कर का येईल मला?" "तू काहीतरी लपवत आहेस ना शुभ? खरं सांग प्लीज नाहीतर मी डॉक्टरला विचारते हां." बापरे! तर शुभ बोलतो, "अगं कधी-कधी आपण जास्त करतो ना आपलं रोमान्स वगैरे तर त्यामुळे होतं असं. म्हणून जस्ट डाउट होता मला, की कुठे तू प्रेग्नंट तर नाही ना म्हणून घेऊन आलो. पण असं काही नाहीये." तर क्रिया बोलते, "नक्की हेच कारण आहे ना?" तर शुभ बोलतो, "हां गं बेबी, खरंच हेच कारण आहे." तर क्रिया ठीक आहे बोलून उठून बसायचा ट्राय करते, तर होत नाही. तर शुभ हेल्प करतो. मग तसंच उठून बसते, तर क्रियाचं डोकं पुन्हा फिरायला लागतं. तर तसाच डोक्याला हात लावते, तर शुभ पटकन डॉक्टरला बोलवतो. डॉक्टर येतात आणि सरळ झोपायला सांगतात. मग शुभ तसंच परत झोपवून देतो आणि ते इंजेक्शन देतात, तर क्रिया तशीच झोपी जाते. आणि मग डॉक्टर शुभला सांगतात, की चुकून पण त्यांना त्या गोष्टी आठवायला वेळ देऊ नका. घरात ज्या काही आठवणी असतील त्या सगळ्या नष्ट करा, फेकून द्या. आणि मगाशी जे बोलले तुम्ही, तुमचे जुने फोटोज तेही कायमचे डिलीट करा. हा जो त्रास त्यांना होत आहे, हा खूप जास्त प्रमाणात आहे आणि आपण वेळेत काळजी घेतलीच पाहिजे.
"कळलं का मिस्टर शुभ?" तर शुभ पूर्ण इमोशनल होत त्यांना हात जोडत बोलतो, की "प्लीज जी काही ट्रीटमेंट करता येईल ती करा. मी पूर्ण जीव लावून काळजी घेणार. पण काही वाईट होऊ नका देऊ डॉक्टर." तर डॉक्टर तसंच शुभला शांतव्हा बोलत चालले जातात आणि मग शुभ तसंच क्रियाचा हात आपल्या हातात धरून खूप रडत असतो. लाईक खूप काही डोक्यात विचार येत असतात त्यामुळे. आणि मग शुभ कसं तरी शांत होतो. फायनली शांत झालाय शुभ. आणि परत काही वेळाने डॉक्टर येतात आणि चेकअप करतात आणि बोलतात, "आता सर्व नॉर्मल आहे, पण ऑब्झर्वेशनसाठी आज रात्री इथेच ठेवावं लागेल. उद्या सकाळी डिस्चार्ज करू." आणि हो, सांगितलं ते नीट लक्षात ठेवा. ते शुभ हो बोलताच ते चालले जातात आणि मग शुभ तसंच क्रियाला बघत-बघत बसल्या-बसल्या झोपी जातो. खूप अनकम्फर्टेबल पोझिशनमध्ये. आणि मग पहाटे 4 वाजताच क्रियाला जाग येते. तर डोळे उघडताच बघते, तर शुभला असं अनकम्फर्टेबल पोझिशन झोपलेलं बघून लगेच उठवते. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. तर पार्ट 333 मध्ये बघणार आहे आपण आता शुभला उठवून क्रिया काय बोलते आणि शुभ ते ऐकणार का? आणि पुन्हा क्रियाला चेक करून डॉक्टर काय सांगतात आणि क्रियाचं बोलणं शुभ केव्हा करून देणार तिच्या मम्मासोबत आणि त्यानंतर स्वतः पण काहीतरी बोलणार आहे. सो ते काय, कशाबद्दल असेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर अँड व्हॉईस शुभ.